स्वागत आहे। वसईच्या आमदार माननीय स्त्रियाताई पंडित आपल्यामध्ये हजर आहेत। आपण जोरदार टाळ्याद्वारे त्यांचं स्वागत करूया। वसई विभागाचे विभागीय अधिकारी माननीय शेखरसाहेब गायकवाड आपल्यामध्ये हजर आहेत, त्यांचं इकडे आम्ही स्वागत करतो। वसईचे प्रभारी तहसीलदार विनोद धोत्रेसाहेब आपल्यामध्ये हजर आहेत, त्यांचं आम्ही इकडे स्वागत करतो। मित्रांनो, ज्या संविधानाने आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य बंधुता शिकवली, त्या संविधानामुळे आपण सगळे जगतोय, आपल्या सर्वांना आपले मानवी अधिकार मिळत आहेत। अशा या संविधानाचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे आणि या संविधानाचं रक्षण करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आणि संविधानाची शपथ घेऊन आपले लोकप्रतिनिधी असतील, आपलं प्रशासन असेल, हे आपल्या वतीने काम करतं। आणि या संविधानाचं जे प्रियंबल आहे, जी उद्दिष्टिका आहे, ज्यामध्ये या पूर्ण संविधानाचा सार समावलेला आहे आणि 1926 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांसाठी, भारतीय लोकांनी भारतीय लोकांसाठी अर्पण केलेलं जगातलं अतिशय सुंदर आणि महत्वाचं आणि एकदम लोकांना शक्ती ताकद देणारं असं हे संविधान आहे। आणि त्या संविधानाच्या प्रियंबलचं वसई तहसील आवारामध्ये एक भव्य असं चौथारा उंचीला आज आपल्या लोकप्रतिनिधीच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। मित्रांनो, आपल्या माहितीसाठी की वसई तहसीलदार ज्यांचे आम्ही इकडे आठवण काढणं उचित राहील की गोष्टी साहेबांसोबत मागील 1.5 वर्षापासून आम्ही अथक प्रयत्न करत होतो। आम्हाला प्राण साहेबांचा सुद्धा यामध्ये बराच सहयोग लाभला। सरकारी जागेमध्ये कशा पद्धतीने आपल्याला संविधानाचे स्मारक उभा करता येईल आणि त्याच वेळेला संविधानाच्या गौरवाच्या निमित्ताने 75व्या वर्षाच्या अमृत महोत्सव निमित्ताने केंद्र सरकार आणि राज्य सरकारने एक परिपत्रक काढलं की जितके शासकीय मोठे कार्यालय आहेत, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, इकडे संविधानाचं प्रियंबल जे आहे ते लागलं पाहिजे। आपल्या तहसीलदार साहेबांनी आणि प्रांत साहेबांनी त्यावेळेला आपल्याला तत्काळ परवानगी देऊन वसईच्या नागरिकांच्या देणगीतून तरी आपण वसईमध्ये हे भव्य असं संविधानाचं स्मारक जे आहे ते उभं करत आहेत। यावेळेला एक गोष्ट अजून सांगू इच्छितो, आमच्या ताई सोबत आहेतच, त्यांना याआधी मी कळवलेलं आहे। अशाच पद्धतीने स्मारक तर तहसील कार्यालयामध्ये सरकारचा तसा निधी नसतो, परंतु महानगरपालिका ज्यांच्याकडे 3,500 पेक्षा जास्त वार्षिक निधी आहे, त्या महानगरपालिकेत सुद्धा अशा पद्धतीने संविधानाचं स्मारक बनावं, यासाठी सुद्धा संविधान समितीतर्फे इकडे जागृत नागरिकांतर्फे प्रचंड प्रयत्न चालू होता। काम सुरूही झालेलं, माहितीमध्ये कोणी फोडा घातला, ते काम थांबलं, तेही काम तिकडे झालं पाहिजे। आणि हा वसईमध्ये जी वसई सर्व जाती धर्माचे लोक ज्या वसईमध्ये राहतात यांच्यातर्फे आपल्या महानगरपालिकेत सुद्धा एक चांगलं भव्य अशाच पद्धतीने एक स्मारक बनावं अशी आमच्या सगळ्या संविधान प्रेमींची इकडे ताईंसमोर अपेक्षा आहे। पुन्हा एकदा मी ताईंचं, आमच्या प्रांत साहेबांचं आणि तहसीलदार साहेबांचं इकडे स्वागत करतो आणि ताईंना विनंती करतो की त्यांनी ही रिबीन कापून ज्याचं जे चौथाराचं सौदार आहे ते चौथाराचं तहसीलदार संविधानाच्या चौथाराचं भारतीय संविधानाचा जय हो, भारतीय संविधानाचा जय हो, भारतीय संविधानाचा जय हो, भारतीय संविधानाचा जय हो। संविधानाच्या भव्य असं हे संविधानाचं भव्य असं प्रियंबलचा चौथारा आपण उभा केलेला आहे। आणि आपल्या सगळ्या वसईकरांसाठी आनंदाची बाब म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये इतका मोठा, इतका सुंदर चौथारा कदाचित एकमेव असेल आणि तो आपल्या वसईत उभा राहतो। हे आपल्या वसईकरांसाठी खरोखर आनंदाची बाब आहे। आपण एकमेकांच्या टाळ्या वाजवून अभिनंदन करूया। मी आमचे कर्नल गोपागारी सर आहेत, यांना कृपया पुढे येण्याची विनंती करतो। बरोबर सर आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया पुढे यावं। आपण सर्व संविधानाचं जे प्रियंबल आहे त्याचं सामूहिक वाचन करणार आहोत।
सर्वांना जय भारत जय संविधान. भारताच्या संविधानाची उद्देशिका जी आहे ही भारत धन्यवाद. फक्त तहसीलदार साहेब, प्रांत साहेब आणि आमदार मॅडम इकडे थांबतील. बाकी सर्वांनी कृपया पुढे यावं. कृपया तरी सूचना करा. मॅडम थोडं सेंटर मध्ये या. धन्यवाद. आपल्या वसईचे विभागीय अधिकारी प्रांत साहेबांना हा सर इथे सर इथे ओके. आणि संविधानाची प्रेम जी आहे ती देऊन त्यांचंही इकडे आम्ही स्वागत करतो. सर्वांना साहेब तुम्हालाच विनंती आहे, तुम्ही खूप मेहनत केली आहे. साहेबांना प्रेम देऊ आहे. आपण जोरदार टाळ्याद्वारे अभिनंदन करूया. सर इथे समोर ओके. धन्यवाद. उपस्थित वसईचे प्रांत सन्माननीय शेखर गाडगे सर, वसईचे तहसीलदार सन्माननीय भोत्रे साहेब, संविधान समितीचे सर्व सदस्य पदाधिकारी आणि या कार्यक्रमासाठी आग्रही असणारे असे मॅकेन्झी दादा, इथे उपस्थित सर्व पक्षाचे, सर्व धर्मीय, सर्व काय प्रोफेशनचे, कारण की वकीलही दिसत आहेत मला, सगळेजण इथे दिसत आहेत. सर्व वसईकर जनता, माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आज खरं खूप आनंदाचा दिवस आहे. कारण हा कार्यक्रम 26 नोव्हेंबरला होणं अपेक्षित होतं. 26 नोव्हेंबरला झाला असता तर सोन्याहून पिवळं झालं असतं, छानच झालं असतं, पण काही कारणामुळे होऊ शकला नाही. पण ज्या दिवशी आपण संविधान स्वीकारलं त्या दिवसाच्या निमित्ताने वसईमध्ये, आणि ज्याला आपण म्हणू तहसीलदार कार्यालय म्हणजे संविधानाचं मंदिर, लोकांसाठी सगळ्या सरकारी योजना पुरवण्याचं, सरकारपर्यंत पोहोचण्याचं माध्यम म्हणजे हे तहसीलदार कार्यालय आहे. आणि तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणामध्ये अशा प्रकारे संविधानाची उद्देशिका आपण स्थापन करतो, ती खरोखर खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. मी संविधान समितीचे यासाठी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि अभिनंदन करते की ही संकल्पना त्यांनी लोकवर्गणीतून उभी केलेली आहे. आणि इथले त्यावेळेचे तत्कालीन तहसीलदार सन्माननीय कोष्टी साहेब यांचेही आभार मानते. शेखर सर हे नेहमीच आपल्याला लोकांच्या सोबत असतात, लोकांना सहकार्य करत असतात. याही उपक्रमामध्ये त्यांचं मोलाचं सहकार्य लागलेलं आहे. मी त्यांचे आणि धोत्रे सरांचेही आभार व्यक्त करते. ज्या वेळेला अधिकारी लोकसेवक बनतात आणि लोकांच्या सोबत काम करतात, त्याच वेळेला खरं संविधान हे मूर्त रूपामध्ये येत असतं. आणि त्याचं उत्तम उदाहरण आपण वसईमध्ये आज आपण स्थापन केलेलं आहे. आणि मला असं वाटतं, आपण म्हणतो की आपल्याला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, ब्रिटिशांपासून आपण स्वतंत्र झालो, आपल्याला मुक्तता मिळाली. पण हे स्वातंत्र्य म्हणजे कोणी पाहिलंय का? तुम्ही आम्ही स्वातंत्र्य आपल्याला कुठच्या मूर्त रूपामध्ये दिसत नाही की हे म्हणजे स्वातंत्र्य. तर स्वातंत्र्य जर आपल्याला कुठे दिसत असेल, स्वातंत्र्य जर आपल्याला कुठे मूर्त रूपात येताना दिसत असेल, तर ते आपलं संविधान आहे. मूलभूत अधिकारांच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य खरं मूर्त रूपात आलेलं आहे. आणि त्या स्वातंत्र्याला टिकवण्याचं काम हे आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. मला अभिमान वाटतो की संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संविधान हे बनलं. आणि या संविधानाचा जो गाभा आहे आपल्या अधिकारांचा, आपल्या मूलभूत अधिकारांचा गाभा, तो आपल्या मूलभूत अधिकारांमध्ये येतो. त्याचे अध्यक्ष त्या समितीचे हे
स्वर्गीय सरदार पटेलजी होते. आणि ह्या सगळ्यांच्या असे दिग्गज एकूण 299 सदस्य या संविधान समितीमध्ये होते. 299 सदस्यांच्या समितीने हे आपल्याला संविधान दिलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये 15 महिला होत्या. त्याच्यामुळे महिला त्यावेळेलाही कुठे पाठी नव्हत्या. संविधान बनवण्यामध्ये सुद्धा महिलांचं खूप मोठं योगदान आहे आणि या सर्वांचं योगदान आपल्याला विसरून चालणार नाही. संविधानाच्या उद्देशिकेमध्ये संविधानामध्ये काय दिलेलं आहे, संपूर्ण संविधानामध्ये त्याचा गाभा ही उद्देशिका आहे. आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत, आपल्याला जे काही अधिकार दिलेले आहेत, आपल्याला स्वातंत्र्याचा अधिकार आहे, आपल्याला समानतेचा अधिकार आहे, आपल्याला धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आहे, आपल्याला शोषणाविरोधी आवाज उठवण्याचा अधिकार आहे, आपल्याला संघटना करण्याचा अधिकार आहे. हे सगळे मूलभूत अधिकार या उद्देशिकेमध्ये येतात आणि संविधानाचा आपल्याला महत्त्व आपल्याला सगळ्यांना समजून आपण सर्व नागरिक, प्रशासन, शासन एकत्र मिळून जेव्हा आपण काम करू, नागरिकांचं हित हे जेव्हा आपलं प्राधान्य असेल तेव्हाच खरं